लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या कव्हरेजच्या बद्दल कामगार नेते बाळा कदम यांनी आभार मानले। तसंच कचरा संकलन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या कशा नादुरुस्त आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आहेत याची देखील माहिती दिली आहे। मुकादम यांच्याकडून गाड्यांच्या फिटनेसबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते, मात्र त्यावर अधिकारी लक्ष देत नाहीत। भोंगळ कारभार सुरू असून कंत्राटदाराच्या मार्फत खाजगीकरण करण्याचा डाव आहे असं देखील बाळा कदम यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात कामगार नेते बाळा कदम यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं अभियान लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। यापूर्वी सुद्धा कचरा संकलन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या किती निकृष्ट दर्जाच्या आहेत हे सुद्धा दाखवून दिलेले आहे। मात्र आता कामगारांच्या नक्की अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कामगार नेते बाळा कदम आहेत। खऱ्या अर्थानं तुम्ही फार मोठी जी समस्या आहे या समस्येला वाचा फोडण्याचं काम करताय। मी पाहतोय ते लोकशाही चॅनलवर कचरा संकलनाच्या संदर्भात आपण जे केलेलं आहे आणि मुंबई शहरामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणी आपल्याला वाली नाही आहे, नाही त्या ठिकाणी महापौर नाही आहे, नगरसेवक नाही आहे, स्टँडिंग कमिटी नाही आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे गेले 3 वर्षामध्ये कोणी वाली नसल्यामुळे जे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत ते प्रशासकीय अधिकारी मन मानेल त्याच्या पद्धतीनं आणि ठेकेदारांना हाताशी धरून खाजगीकरणाच्या मागे लागून खाजगीकरण कसं करता येईल हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी खाजगीकरण चालू केलेलं आहे। काही गाड्यांना दरवाजे नाहीत, काही गाड्यांना ब्रेक नाहीत, काही गाड्या अशा अवस्थेत आहेत की त्यांना मागे आरसा असायला पाहिजे तो आरसा नाही। म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादा टायर वगैरे फुटल्यानंतर सुद्धा हायवेसारख्या ठिकाणी सुद्धा एखादी मोठी गाडी उभी राहते आणि संपूर्ण ट्रॅफिक जाम करते। तुम्ही कुठलंही एखादं आस्थापना घ्या मुंबई महानगरपालिकेची, तिथे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांना राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी घेतलेले आहेत, राजकीय पुढाऱ्यांनी ते टेंडर घेतलेले आहेत आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हे सगळं चालतं। या सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होतोय, कशा सुविधा अपुऱ्या आहेत हे सुद्धा त्यांनी यातून दाखवून दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। आपण लोकशाही चॅनलच्या वतीनं जे काही या घनकचरा व्यवस्थापन खात्याचा कारभार सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याच्याबद्दल तुमच्या चॅनलचा मी आभारी आहोत। प्रशासन हतबल आहे। कंत्राटदाराची असणाऱ्या परिस्थितीत जी काही धोकादायक गाडी आहे ती धोकादायक गाडी घेतल्याशिवाय या ठिकाणी प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही। आणि जर पर्यायच असता तर या मुंबईतला जे आज तुमच्या चॅनलद्वारे दाखवत आहेत लोकांना ह्या एवढ्या धोकादायक गाड्या की ज्या गाड्यावरती बसण्याची सोय नाही ड्रायव्हरला, आमची लोक कशी बसत असतील। मग अशा एवढ्या घातक गाडीतून सुद्धा प्रवास करून हा जो कचरा उचलण्याचं काम हे कामगार जीवा उदार होऊन करतायत। तर परंतु तसली सुद्धा गाडी ह्या इथल्या संबंधित जीवांना घेण्याची गरज आहे, कारण त्यांना दुसरा पर्याय नाही। आणि हेच प्रशासनाची सगळ्यात मोठी या आर्थिक व्यवहारातली जड आहे। लोकशाही चॅनल मार्फत लोकशाही चॅनलने जी आमची समस्या जाणून घेतली आणि आठवड्याभर त्या टीव्हीवर दाखवलं त्याबद्दल मी त्या चॅनलचा आभार व्यक्त करतो। आमचे प्रश्न दाखवल्याबद्दल त्याबद्दल आभारी आहे। सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याचा आवाज उठवला त्या लोकशाहीच्या चॅनलवर आमचे आभारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।